त्यावेळेस मी प्रेस रिलीज करतो आणि लोकांपर्यंत अशी न्यूज पोहोचवायचा माझा ध्येय असतो की जेणेकरून एव्हरीबडी शुड नो इंडिया इज ॲडव्हान्स कंट्री नाव. इट इज नॉट डेव्हलपिंग कंट्री, मच डेव्हलप इन मेडिकल सायन्सेस. पर्टिक्युलरली आपण आज जेव्हा बोलतो स्टेमॅरिसबद्दल, स्मार्ट टेक्नॉलॉजी आम्ही याचं नाव पाठवलेलं आहे. स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीज रोजच्या व्यवहारात मेडिकल प्रॅक्टिसमध्ये नसतात आणि ज्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतात त्या आपण जगाच्या प्रत्येक कॉर्नरमधून भारतात आणतो, त्याला आपण स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणतो. तर अशा स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि मूळ पेशी असं समन्वय करून पर्टिक्युलरली शनॉन ही मुलगी 14 ते 15 वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी पूर्ण केनियामध्ये प्रत्येक न्यूरोफिजिशियन, न्यूरोसर्जन या सगळ्यांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दाखवून, गव्हर्नमेंटकडनं दाखवून, युरोपियन न्यूरोफिजिशियन्सकडनं दाखवून, महत्त्वाचं म्हणजे ट्रीटमेंट तर दूरची राहिली, तिचं निदान झालं नव्हतं, तिचं डायग्नोसिस झालं नव्हतं. नंतर डे बाय डे ती घसरत चालली होती. आधी हाताची ताकद, मग पायाची ताकद, ब्लाडर बॉवेल कंट्रोल. आणि मला एकदा ही तिची आई आहे, तिच्या आईने मला व्हिडिओ दाखवला होता एकदा. आय नो यू शोन शनॉन व्हिडिओ. ती बिचारी त्याला उचलून अशी प्रत्येक वेळी टॉयलेटला न्यायची. तर इट वॉज अ व्हेरी पेनफुल सीन. त्यांनी सगळे रिपोर्ट पाठवले माझ्याकडे. ऑल द रिपोर्ट्स केम टू मी. आय वेंट थ्रू द रिपोर्ट्स. देन आय फाउंड समथिंग मिसिंग लिंक. कुठेतरी काहीतरी चुकत आहे. मग मी त्यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. यू कॅन कम डाऊन. फर्स्ट विल डायग्नोज. म्हणजे माझा फुल कॉन्फिडन्स होता की मी या मुलीला चालू शकतो, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देर वॉज नो डायग्नोसिस. मग इथं आल्यानंतर 4 दिवस आमचे तिचं निदान करण्यात दिलं. शी वॉज इन व्हेरी पेन. एव्हरी डे शी यूज टू कम. व्हॉट इज द डायग्नोसिस डॉक्टर, व्हॉट इज द डायग्नोसिस डॉक्टर. होप यू रिमेंबर दोज डेज. And I was also panicking how to reach the diagnosis. Every test, every investigation, every scan was done. Then I repeated certain tests which belonging to autoimmune condition. 2-3 लॅबच्या टेस्ट घेतल्या करून मी. जेव्हा मला 2 लॅबच्या टेस्टमध्ये तिची ऑटोइम्यून टेस्ट पॉझिटिव्ह दिसली, ANA पॉझिटिव्ह दिसली, आणि त्या ANA टेस्टच्या पॉझिटिव्ह माध्यमात 1, 2, 3, 4 असे रोग असतात. त्यातला पोलीमायोसायटिस हा ज्यामध्ये न्यूरो इन्फ्लमेशन, मसल इन्फ्लमेशन, नसांचं इन्फ्लमेशन अँड स्नायूचं इन्फ्लमेशन त्या जंक्शनला बसतं आणि त्या तिथे नर्व डेथ होते आणि मसल फायबर डेथ व्हायला लागतात. अनफॉर्च्युनेटली मी अशी एक केस पूर्वी ट्रीट केली होती, एक 4 वर्षापूर्वी भारतातलीच ती पेशंट ती. माझा प्रोटोकॉल डोक्यात तयार झाला की व्हॉट आय हॅव टू डू टू हर. त्यावेळेस तरी माझ्याकडे आत्ता जे अद्ययावत टेक्नॉलॉजी त्या पण नव्हत्या त्यावेळेस तरी. त्यावेळेस ती 50-60% रिपेअर झाली होती. पण आता ही 100% रिपेअर केली, कारण ॲडिशनल टेक्नॉलॉजीज मला मिळाल्या. त्यानंतर मी तिचा प्रोटोकॉल डिसाईड केला की शी विल गो अंडर ABCDEF ट्रीटमेंट्स. त्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल तयार करून मग मी तिच्या आईशी डिस्कस केलं आणि वी स्टार्टेड द ट्रीटमेंट. तिचे हातपाय खूप दुखायचे आणि हलता येत नव्हतं, बेडवरशीच पडून राहायची. तर शी वॉज इन टीयर्स कंटिन्युअसली की विल माय डॉटर, यंग गर्ल ऑफ 14 years, विल लाय लाईक दिस होल लाईफ. So I used to feel there is a solution for this and we have to go to the root cause. जेव्हा मला हे रूट कॉज मिळाला त्यावेळेस मग मी ऑटोलोगस सेल्स, तिचे बोन मॅरोचे सेल्स महत्त्वाचे, पेरिफरल ब्लडचे सेल्स तिचे, आणि काही पेप्टाइड्स असतात जे न्यूरो इन्फ्लमेशन कधी करतात आणि पेशंटना जीव देतात, परत गम करायचा प्रयत्न करतात. मायक्रो करंट. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता सायन्स हे सांगतं की आपलं शरीर ही इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, मायक्रो करंट्स आपल्या शरीरामध्ये. जर ते करंट ट्रान्समेम्ब्रेनचं -80, -60च्या खालीवर झालं पेशीमधलं
तर ती पेशी काम करत असते. जर आपण ते करंट त्या लेवलला नेऊन ठेवलं, -6 to -80, द एन्व्हायरमेंट जे पाहिजे पेशीला काम करण्याचं ते तयार. तर सगळ्यात पहिले आम्ही ती स्टेप घेतली आणि त्या पेशीचं मायक्रो एन्व्हायरमेंट चेंज केलं. मग तिच्या शरीरातल्या पेशा, ज्या पेशा मला हव्यात, ज्याला आपण ओन न्यूक्लियर सेल म्हणू, MSC म्हणू, BACL सेल्स म्हणू, 4-5 टाईपच्या पेशा, त्या आम्ही आयसोलेट करतो. आणि त्या पेशा प्रत्येक स्नायूच्या ज्या जिथं न्यूरोमस्क्युलर जंक्शन असतं, नर्स आणि मसलचं जंक्शन जे असतं, आम्ही ते ट्रेस करतो आणि त्या प्रत्येक जंक्शनला आम्ही इन्फ्लेट करतो, प्रत्येक जंक्शन. नंतर जी सध्याची जी माझ्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्याला MDI म्हणू, मायक्रो और मायटोकॉन्ड्रियल डिस्पर्शन इंटरफेस, ही टेक्नॉलॉजी जगामध्ये फक्त 2 देशामध्ये आहे. एक ह्युस्टन USA आणि एक स्टेमारिक्स बॉम्बे, या 2च देशामध्ये. ही टेक्नॉलॉजी काय करते, आता तुम्ही गाडी चालवता, कार चालवता, कारची बॅटरी असते, बॅटरी थोडी डिस्चार्ज झाली तर काय करते गाडी, झटका मारते आणि पूर्ण फेल झाली गाडी थांबते. तर आपल्या शरीराला सुद्धा एक बॅटरी असते, आपल्या शरीरात एक बॅटरी असते. ती बॅटरी खालीवर झाली की आपलं शरीर धक्के खातं, सेल्स धक्के खातात, सिस्टम धक्के खातात, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. काही लोकांना माहिती असेल, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आपल्या शरीराचं पॉवर हाऊस म्हणतो आपण, वी कॉल इट पॉवर हाऊस ऑफ आवर बॉडी. आणि तुम्ही ती बॅटरी नवीन टाकली किंवा चार्ज करून टाकली, गाडी इमिडिएटली पळायला. सेम थिंग वी डू इट हिअर इन द ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया जो असतो आणि चार्ज करतो, जो ATP, जर कारचं ड्रायव्हिंग फ्यूल हे पेट्रोल आहे, डिझेल आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, बरोबर आहे. आपल्या शरीराचं ड्रायव्हिंग फ्यूल आहे ATPs, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटेज. मायटोकॉन्ड्रिया काय करतं, कार्बोहायड्रेट आपण जेवतो, कार्ब खातो आपण, त्यातली जी ग्लुकोज असते ती वापरतं आणि ATPs बनवतं आणि त्या ATPsच्यावर आपलं शरीर चालतं. मेंदू घ्या, हार्ट घ्या, लिव्हर घ्या, मसल घ्या, बोन घ्या, टेक एनिथिंग इन द बॉडी वर्क्स विथ मायटोकॉन्ड्रिया. आता मला तिच्या शरीराचं पूर्ण नॉलेज झाल्यामुळे आय वॉन्टेड टू यूज दिस टेक्नॉलॉजी, की मायटोकॉन्ड्रिया जे त्याच्यासोबत मी रिपेअर केले, तर या प्रत्येक स्नायूमध्ये एनर्जी तयार व्हायला लागली, ATPs इम्प्रूव्ह होतील आणि स्नायू मशीनसारखं फंक्शन करायला लागेल. तर आम्ही ती टेक्नॉलॉजी वापरलेला ATPs इम्प्रूव्ह करण्याची. आणि ही टेक्नॉलॉजी वापरून मला वाटतं की 5व्या-6व्या दिवशी ती पाहायला लागली पेन. देन आय केम टू कन्फर्म माय डायग्नोसिस करेक्ट, माय अप्रोच इज करेक्ट, माय प्रोटोकॉल इज करेक्ट. अँड वी वेंट ऑन टू द स्टेज इन बिटवीन शी वेंट बॅड ऑल्सो सडनली. त्यावेळेस वी वर ऑल्सो स्ट्रेस बिकॉज ऑफ लिटल फीवर, बॉडी एक. She was unable to move. She had a severe body pain in between. We were disturbed. Then we decided to give her rest for 2 days, and we gave her rest. And then again we repeated. And then she responded so nicely. एक 15-20व्या दिवशी ती उठून बसली, जेवायला लागली, चालायला लागली सपोर्टनं, आणि मागच्या 7 दिवसात ती पळायला लागली. एवढंच नाही, she can dance. She went for the Bombay trip. She enjoyed, and now her mother got her baby back in the normal. And she's so excited. What nobody could do, she got here at STEMARIX. And there's Shannon now, young girl, has become to take up life as a new career, new birth, to lead with new energy, hoping that she will drive this life as if she had not suffered from anything. अशा प्रकारे की तिला असं वाटतंय की आता मला काही नव्हतंच, मला काहीच झालं नव्हतं. अशा प्रकारची जी जर्नी स्टेमारिक्सनं बेड, बेंच अँड लेग्स अँड दॅट टू नॉर्मल लाईफ ही जर्नी पूर्ण केली, जिथे तिला डायग्नोसिस नव्हतं, निदान नव्हतं, आशा नव्हती, सगळे इलाज झाले होते. त्यातनं हा जो
इलाज झाला तिचा. वॉज एक्सेप्शनल जर्नी फॉर स्टेमआरएक्स ऑल्सो. आमच्यासाठी एखाद्या व्यक्तीला ज्याला काही इलाज नाही जेव्हा तुम्ही म्हणून सोडून देता, पण त्याला जर तुम्ही परत आपल्या आयुष्यात एक होप, जगण्याची आशा आणि जगण्याचा चान्स दिला, त्याच्यापेक्षा मोठं पुण्य काही नाही आहे. आय बिलीव्ह देर इज नथिंग बेटर दॅन दिस. सो शी इज Shannon. I present you. Sieta is her mother. Both are sitting with me. तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे, इंग्लिशमध्ये विचारा त्यांना जे काही, ते विल आन्सर. आणि ते झाल्यावर Shannon will walk with a small tactic dancing style. So that is a happy moment of her life. Thank you. We can start your questions. Some illness can be treated successfully using stem cell therapy. If you see, if you know the knowledge of stem cell or master cell or stem cell is called as which has got a genetic code of your life. Stem cell is carrying your genetic code, and once you study the genetic code, who are you, what are you, तुमचे हेअर्स कसे राहतील, तुमचं नाक कसं आहे, तुमचा कलर कसा आहे, ते स्टेम सेल डिसाईड करतात आईच्या उदरानुसार. त्याला आपण मास्टर सेल. त्याचं कोड जर तुम्हाला माहीत झालं, ते कशापर्यंत वापरायचे. आपण एका पेशीनं पोटात तयार होतो आईच्या, सिंगल पेशी, आणि आपण 150 ट्रिलियन सेल्सची बॉडी तयार करतो. त्याचं पॉवर समजलं तुम्हाला त्या एमडीओचा. आता एका सेलपासून मी 150 ट्रिलियन सेल्स तयार करतो, 222 ऑर्गन तयार करतो. त्या सेलचं पॉवर म्हणजे रिजनरेशन, रिक्रिएशन ऑफ द लाईफ. जर तुम्हाला त्याचे उपयोग जर माहीत झाले चांगले, तर तुम्ही जगात असा कोणताच रोग नाही आहे. आता सध्या तरी मॉलिक्युलर, जेनेटिक, प्रोटिओमिक सायन्स आले. ज्या लेवलला आपण काम करतो त्या लेवलला तुम्ही प्रत्येक रोगाला, मी असं म्हणणार नाही की 100% इलाज घेईल, पण काही प्रमाणामध्ये एडीएल ज्याला आपण म्हणू, असं की ॲक्टिव्हिटीज फॉर डेली लिव्हिंग, तिथपर्यंत आणू शकतो. जसे की ऑटोइम्युन डिसीज आहे, मेटाबॉलिक डिझीज, थायरॉइड आहे, ग्रेव्स डिसीज आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, ॲल्सर्स डिसीज आहे, डायबिटीज आहे, डायबिटिक कॉम्प्लिकेशन्स आहे, हार्ट डिसीज आहे. हार्टमध्ये मायोपॅथी झाली की आपण काय करतो, जसं इजेक्शन फॅक्टर 30 झालं, पण झालं की हार्ट ट्रान्सप्लांट होतो. अशा टेक्नॉलॉजी आपल्याकडे किंवा 20 किंवा इजेक्शन फॅक्टर झालेल्या हार्टला सुद्धा आपण 60 वाढवू शकतो विदाउट सर्जरी. तर हे जे मॅजिक आहे स्टेमचं, ते जर तुम्हाला वापरता आलं तर इट कॅन बी बून फॉर ह्युमन लाईफ. हृदयाचे असो, लंग्सचे असो, पॅनक्रियासचे असो, किडनीचे असो, ब्रेनचे तर खूपच सुंदर, खूपच सुंदर. हाडांचे असो, तर तुम्हाला एक उदाहरण देतो. आता हाड तुटलं की तुम्ही माझ्यासारख्या सर्जनकडे येता, बरोबर आहे. मी एक्सरे घेतो, एक्सरे घेऊन सांगतो की फ्रॅक्चर आहे आणि प्लास्टर लावतो. आणि OTC म्हणजे अक्रॉस द टेबल घेणारे औषध, जसं पेन किलर्स, कॅल्शियम किंवा विटॅमिन डी देतो. आणि तुम्ही जाता की काय डॉक्टर हुशार आहे, वाटतं ना मला किती डॉक्टर हुशार आहे. आणि 6 आठवड्यानं बघता फ्रॅक्चर जोड झाला. मग डॉक्टर सांगतो की हाड जोडलं, प्लास्टर काढतो. जसं 2 ठिकाणी आपण वेल्डिंग केली तर एक वेल्डिंग मटेरियल जाड होतं, तिथं त्याला घासतो आपण, तसंच हाड इथं थोडं जाड होतं. मग 6 वीकनं डॉक्टर अजून बोलवतो तुम्हाला, परत एक्सरे होतो. ते जोडलेलं हाड असतं ते पण गायब होतं आणि फ्रॅक्चरची लाईन दिसत नाही, ॲज इफ देर इज नो फ्रॅक्चर. आता हे 2 इन्सिडेंट्स तुम्ही 6 आठवड्याच्या गॅपचे बघितले, तर मी कुठं तुमच्या शरीरात गेलं ना वेल्डिंग करायला? हॅव आय गॉन वेल्डिंग? नो. हू हॅज डन? बोन मॅन. सेकंड, आता ते आपण कांसीनं घासतो, इथं शरीरात गेलं का मग चिजल आउट केलं मी ते बोन? नाही, ते ब्लडनं केलं. शरीराचं मॅजिक लक्षात आलं तुम्हाला आता. अँड यू गिव्ह क्रेडिट टू मी वेअर आय एम नॉट ऑल रिस्पॉन्सिबल टू दॅट. आय एम जस्ट रिस्पॉन्सिबल टू पुट द प्लास्टर आणि 2 टॅबलेट. तर ही जी शक्ती तुमच्या बोन मॅरोची पेशीची कळली, तुम्ही कुठे कुठे वापरू शकता समजलं आता? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं चांगलं. हे जर आपल्याला बेसिक रिपेरिंग बॉडीची समजली तर तर आपण बऱ्याचशा रोगामध्ये, मी 100% म्हणू शकणार नाही, पण बऱ्याचशा रोगामध्ये
ती रिपेरिंग 60 बॉडीची असते ते थेरपीमध्ये कन्वर्ट करू शकतो, ट्रीटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो, जेणेकरून शरीराची रिपेरिंग सिस्टम जिथं कमी पडते तिथून ॲडिशनल द्यायची. लक्षात आलं मॅम? थँक्यू. Doctor, any kind of ailments or any kind of diseases can be reversed through this stem cell system? That is what I said. Just now. Okay. So, and is there a stem cell bank necessity? In fact, your body itself is a bank. Only what is required you is to maintain healthy. Don't contaminate it. Keep healthy. Your body is full of stem cells. The day your body doesn't have stem cells, you have to consume. You have to think yourself you are dead. Are there any long-term risks associated with stem cell? See, the technology is evolved last 10-15 years. So I can't comment long-term effect today. But as far as my knowledge goes in the science, though I may not make a bold statement, but I would say cells belong to your body. They are going in the same environment. So forces scientifically should not happen. Forces scientifically should not happen. But I don't have results of 50 years. 50 years रिझल्ट आल्यानंतर आपण त्यावर एक ठामपणे मत देऊ शकू, आज तर म्हणू शकू. पण किंबहुना आत्ताच्या अनुभवापर्यंत कॉम्प्लिकेशन्स आर व्हेरी व्हेरी फ्यू. Doctor, generally, what is the duration for reversing any diseases? Depends. Like some of that is like if you come with a migraine to me, full headache, you are taking 10 doctors you are changed for migraine tablet. You come to me, come in the OT, you come out smiling. किती मिनिट? 5 मिनिट. पण तशाच पैकी बोनचा असेल इट मे टेक 2 months, 3 months. आता अशी न्यूरोलॉजिकल असेल तर मे बी 3-4 months. And in case of diabetes, doctor? Diabetes depends 2. on your type of diabetes and stage काय आहे त्याच्यावर आहे. पण today's technology with StemRx, type 1, type 2 diabetes, we can give wonderful results. No diabetes, no kidney failure, no retinopathy, no neuropathy, no amputation. सर डॉक्टर याला साध्या भाषेमध्ये अर्धांगवायू म्हणलं तुम्ही इकडं प्रस्तुतीमध्ये, आपण सामान्य भाषेमध्ये काय म्हणताय? नाही, अर्धांगवायू नाही आहे. प्रेस्टोडिटी मराठीमध्ये त्यांना जमलं असेल, पण अर्धांग नाही, ह्याला आपण म्हणू कम्प्लीट बॉडी पॅरालिसिस. कम्प्लीट बॉडी पॅरालिसिस. त्याचे नर्व आणि मसलचे जंक्शनच गेले ना, तर नर्वचं पॉवरच जाणार नाही मसल पॉवरच जाणार. मीटिंग में असे आजार किती पर्सेंटेज मध्ये तरी पर्सेंटेज किती असेल? मे बी यू कॅन से 0.45%. व्हेरी रेअर डिझीज आहे. ही रेअर डिझीज आहे म्हणूनच मला तुम्हाला दाखवायचं होतं की असे रेअर डिझीज सुद्धा होऊ शकतात. काळजी काय घ्यायची? लोकांनी काळजी, असे आजार होणे म्हणून काळजी काय घेतली पाहिजे भविष्यामध्ये? कसं आहे की लाईफस्टाईल फार महत्त्वाची असते त्याच्यामध्ये. स्ट्रेस, इम्युन सिस्टम, डाईट हे फार महत्त्वाचे असते. आपण आपली झोप सगळ्यात महत्त्वाची टाळतो. आणि माहीत असेल तुम्हाला, स्लीप इज द बिगेस्ट रिज्युनेशन ऑफ द बॉडी. बिगेस्ट. सिरकॅडियन रिदम वापरला तुम्ही, संध्याकाळी 8ला झोपून 4-5ला झोपला, तुम्हाला किंबहुना 50% रोज होणारच नाही. हिची काय चूक झाली? हिला काय झालं? आता काय असतं, फूड हॅबिट असतात. आता त्या पॅटर्नमध्ये दे मीट ऑलमोस्ट नॉनव्हेज फूड. स्ट्रेस पॅटर्न, हिचा काही स्ट्रेस असेल, तिचा काही स्ट्रेस असेल, वी कॅन्ट पॉइंट द कॉज, बिकॉज तेव्हा आपल्याला तर डायग्नोसिस माहीत नव्हतं. इट कॅन हॅपन टू यू ऑल्सो, मी ऑल्सो. इम्युन सिस्टम तुम्हाला धोका कधीही देऊ शकते. आणि इट इज मोस्ट कॉम्प्लिकेटेड सिस्टम. चांगली होते, वाईट होते, आपोआप परत वाईट होते. त्याला तुम्ही बोलू शकणार नाही की का होते. किती म्हणजे आय कॅन शो यू हंड्रेड्स ऑफ एक्झाम्पल. मोस्ट हेल्दी मॅन, सगळे म्हणजे सगळे नियम पाळणारा माणूस सुद्धा ऑटोइम्युन डिसीजनं म्हणू शकतो, तर येऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये जनरली रिस्पॉन्सिबिलिटी द लाईफस्टाईल व्हॉट वी लिव्ह टुडे. आपली जेवणाची वेळ नसते, झोपेची वेळ असते, फूडची क्वालिटी नसते. आम्ही 10 टाईपचे फूड खातो, हॉटेलचे फूड खातो, मिक्स झालेले फूड खातो, पॉयझनस फूड खातो. काय आणि शरीर तुमच्या एनर्जीवर चालतं, एनर्जी तुमच्या फूडवर नेते. आपल्याकडे पहिली केस आहे ही तशी पहिली आधी एक होती, तर ती 50-60% झाली.
त्यानंतर ही 100% आहे, सेकंड केस 100%. Ma'am, can you tell us about your experience in this transformation of the 3 months treatment which you have undergone here? It's been hard, but we followed through. Talk loudly, so she go to this. It's been hard, but I've gone through a lot, and I've come out better and working. I've gone through a lot of injections, medication, and MPIs, and oxygen therapy. Yeah, but it has all gotten me better. Sometimes the injections can be painful, but it was all worth it. So how do you find the final outcome? Earlier you had to suffer so much pain, and now you are completely relieved from it. So Yeah, it's good. Yeah, I am glad that we found this place, that I am better, and I can now go back to school. ma'am, as a mother, can you tell what trauma you had been through looking at your daughter suffering such pain and getting final relief here in Mumbai? What I can say is, I think I found this place at the right time, at the right place. Everything worked out the right time. It was traumatizing, not seeing her walk, not seeing her able to defend herself, because she was a very independent girl, but she became co-independent. I had to do everything for her. Now seeing her this way makes me so happy. Seeing her able to do the things she used to do. She's like an artist. Now she's able to draw whatever she used to draw. In fact, she's become more creative. I think the whole process of the trauma plus treatment and all that has made her become more creative. So she's drawing more, she's doing what she loves more. And thanks to Dr. Mahajan here, we're able to go home happy and give a testimony of what we didn't have in our country. Yeah. Dr. Mahajan, such kind of treatment, is it covered under Mediclaim? So, and what we already Not like all to... of them. Some of the nowadays companies are covering up. Some companies are covering up with additional premiums. Any suggestion to government for improving or giving incentives for this kind of treatment? In fact, Government of India is very positive towards this with this BJP government. They are very creative, very positive for innovative technologies. And I get good amount of support from them. Thank you. Select photo.